नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो, सीनियर तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आता अर्जुन घाबरतच बोलत असतो. रविराज सर म्हणू लागतात, बसा ना, आपण सर्वजण बोलू. रविराज सर अर्जुनला म्हणतात, बोला, काय बोलायचं होतं. आता मात्र अर्जुनला काय बोलायचं काहीच कळत नाही. अर्जुन शांत असतो. रविराज सर म्हणतात, अर्जुन काही प्रॉब्लेम आहे का. अर्जुन काहीच बोलत नसतो आणि म्हणूनच रविराज सर म्हणतात, अर्जुन मी तुला आधीच सांगितलं होतं, महिपा शिकरे सारख्या माणसाच्या नादी लागणं ही खूप मोठी रिस्क आहे. पण नाही, तुम्ही माझं काहीच ऐकलात नाही. आता काही प्रॉब्लेम झाले का. तर आता चैतन्य रविराज सरांना म्हणू लागतो, नाही सर, असं काहीच झालं नाही. रविराज सर म्हणतात, मग नक्की काय झालं. अर्जुन, अजून काही दुसरा प्रॉब्लेम झालाय का. अर्जुन काहीच बोलत तर सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका, आतापर्यंत आपण जे काही केलं आणि जे काही घाव टाकले आहेत त्यामुळे महिप्त शिकरे घाबरला आहे एवढं मात्र नक्की. पण आपल्याला जर त्याला कोंडीत पकडायचं असेल, रंगे हात पकडायचे असेल, तर एक गोष्ट मात्र खूप महत्वाची आहे आणि ती करावीच लागेल. रविराज सर म्हणतात की हो, त्याला ॲक्सिडेंट स्पॉटवर घेऊन जायचं आहे, हे मात्र नक्की, आणि हे तुम्ही मला सांगितलंच आहे. पण पुढे तर आता मात्र सायली शांतच होते. अर्जुन म्हणू लागतो, सीनियर, सायलीने एक गोष्ट मला सांगितली आणि ती गोष्ट मलाही पटली आहे. ज्यावेळी महिपा शिखरे ॲक्सिडेंटच्या स्पॉटवर येईल त्यावेळी त्याला तिथे प्रतिमा आतेही दिसली पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, काय म्हणजे महिप्त शिकरे त्या स्पॉटवर येणार, तिथे आपण प्रतिमाला घेऊन जायचं, तिथे प्रतिमा असायला हवी. असं म्हणत रविराज सर शांतच होतात. तर सायली म्हणू लागते, हो रविराज काका, जर आपल्याला महिप्त शिकरे सारख्या माणसाच्या मनाचा आणि बुद्धीचा तोल घालवायचा असेल तर ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी महिप्त शिकरे सोबत प्रतिमा आतेही असायलाच हवी. कारण 22-23 वर्षापूर्वी त्या अपघाताच्या ठिकाणी नक्की काय घडलं होतं या सगळ्याशी या दोन व्यक्तींचाच थेट संबंध आहे. रविराज सर म्हणतात, ते काही असो, परंतु मी प्रतिमाला महिपा शिखरेच्या समोर घेऊन जाणारच नाही, आणि तसंही महिपा शिखरेच्याच काय, तर त्या स्पॉटच्या आजूबाजूलाही मी प्रतिमाला फिरकू देणार नाही. असं म्हणत प्रतिमा त्यांच्या काळजीपोटी रविराज सर हे प्लॅन करायला नको असं सायली आणि अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. रविराज सर म्हणू लागतात, अर्जुन, सायली, तुम्हाला माहीत आहे ना, साधं महिप्त शिखरेच नाव जरी काढलं तरी प्रतिमाला किती त्रास होतोय हे तर अर्जुन तुम्हाला वेगळं सांगायला नको. अर्जुन म्हणतो, पण सीनियर. रविराज सर म्हणतात, नाही अर्जुन, ते काही असलं तरी सुद्धा मी प्रतिमाला तिथे ते घेऊन जाणार नाही. अरे महिप्त शिकले किती भयंकर माणूस आहे हे तुम्हाला माहीत आहे ना. अरे समजा प्रतिमाला तिथे त्याने पाहिलं आणि मग तो चौताळला आणि प्रतिमावरच त्याने हल्ला केला तर, किंवा तुमचा प्लॅन त्याला अगोदरच समजला आणि तो राग जर त्याने प्रतिमावर काढला तर, नाही, मी त्यापेक्षा प्रतिमाला तिथे फिरकूही देणार नाही. तर अर्जुन रविराज सरांना म्हणू लागतो, सीनियर, असं काही होणार नाही, मी स्वतः तिथे असणार आहे आणि मी प्रतिमा त्यांना काही होऊ देणार नाही. तुला वाटतंय का की मी प्रतिमाला काही होऊ देईन. सीनियर, अरे तू नको काळजी करूस, मी तिथे स्वतः असताना काहीच होणार नाही. तर चैतन्य म्हणतो, आणि तसंही सर, मीही तिथे असणार, तुम्हीही तिथे असणार, सायली वहिनीही तिथेच असणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्स्पेक्टर सावंत त्यांची पूर्ण टीम घेऊन तिथे असणार आहे, त्यामुळे कोणाला काहीच होणार नाही. रविराज सर मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. सायली म्हणते, रविराज काका, जर आपल्याला 22-23 वर्षापूर्वीच सत्य बाहेर काढायचं असेल आणि प्रतिमा त्यांची स्मृती परत आणायची असेल, त्यांची भीती घालवायची असेल आणि महिप्त शिकरेला रंगे हात पकडायचा असेल, तर दुसरा कुठलाच पर्याय नाही. जर त्याच्या तोंडूनच हा गुन्हा कबूल करून घ्यायचा आहे तर आपल्याला हेच लँड करावं लागेल. सायली रविराज सरांना म्हणू लागते,
रविराज काका, ही आपल्याजवळ पहिली आणि शेवटची संधी आहे, आणि गुन्हा जर त्या माणसाच्या तोंडूनच कबूल करून घ्यायचा असेल तर गुन्हा जिच्या बाबतीत घडला ती समोर असायलाच हवी. रविराज सर म्हणतात, नाही, तुम्ही मला कितीही समजावण्याचा प्रयत्न करा, परंतु मी प्रतिमाला त्या ठिकाणी घेऊन येण्याची परवानगी नाही देऊ शकत. आता अर्जुन रविराज सरांना काही सांगणार, परंतु त्याच वेळी त्या ठिकाणी प्रतिमा हत्या आलेल्या असतात. प्रतिमा हत्या सर्वांसाठी कॉफी घेऊन येतात आणि तिथून बाहेर पडणार, परंतु त्याचवेळी प्रतिमा हत्या सायली अर्जुनला म्हणू लागतात, मी तुम्हा सगळ्यांचं सगळं बोलणं ऐकलं आहे आणि सायली, अर्जुन जे काही बोलत आहेत ते मलाही पटत आहे. जर महिप शिकरेचा या सगळ्याची संबंध असेल आणि महिप शिकरेला जर रंग्याह पकडायचं असेल तर मी सुद्धा महिप्त शिकरेच्या समोर जायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली, अर्जुन खुश होतात, परंतु रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, प्रतिमा, अगं काय बोलतेस तू? ही मुलं वेडेपण करतायत आणि तू त्यांच्या वेडेपणामध्ये सामील व्हायचं नाही. अगं महिप्त शिकरेनेच तुझा अपघात घडून आणला, आपल्या सगळ्यांना त्रास दिला, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असं आपल्या सगळ्यांना वाटते. आपल्या अपघाताशी महिप्त शिखरेचा संबंध आहे असं आपल्या सगळ्यांनाच वाटत आहे. आणि असं असताना तुला महिप शिखरेच्या समोर घेऊन जाणं किंवा त्या अपघाताच्या स्पॉटच्या ठिकाणी घेऊन जाणं प्रश्नच येत नाही. असं म्हणत रविराज सर या सगळ्याला नकार देतात आणि बाहेर निघून येतात. सायली, अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं, परंतु प्रतिमा हत्या आता रविराज सरांसोबत बोलण्यासाठी बाहेर निघून येतात. रविराज सर शांतच असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतिमा आत्या येतात, त्यांना सावरतात, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. रविराज सर म्हणतात, मला काही ऐकायचं नाहीये. प्रतिमा आत्या म्हणतात, प्लीज तुम्ही शांत व्हा आणि माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, प्लीज माझ्याकडे बघा तरी. आता मात्र रविराज सर प्रतिमा हत्यांकडे बघतात. त्यावेळी प्रतिमा आत्या रविराज सरांना म्हणतात, मला अपघात घातापर्यंत सगळं आठवत्य, अगदी सगळं आठवत्य, फक्त आठवत नाहीये ती रात्र. आणि ती रात्र जर मला आठवली आणि जर माझी स्मृती परत आली तर ती तुम्हाला आवडणार नाहीये का हो? असा प्रतिमाने रविराज सरांना प्रश्न केलेला असतो. आता प्रतिमांचा हा प्रश्न ऐकताच रविराज सर म्हणतात, प्रतिमा, तू हे काय बोलतेस? अगं, तुझी स्मृती परत येऊ नये असं मला का वाटेल सांग ना? तर प्रतिमा रविराज सरांना म्हणतात, हो ना, मग आता माझ्यासमोर फक्त 2 पर्याय आहेत. एक तर मैप शिकरेला घाबरायचं कस खायची आणि त्याच्या समोरही जायचं नाही, किंवा आता घाबरायचं नाही, धीर गोळा करायचं, मन घट्ट करायचं आणि माझ्या भूतकाळाशी सामोर जायचं. सांगा, मी आता कुठला पर्याय निवडू? मला तरी दुसरा पर्याय योग्य वाटत आहे आणि याच पर्यायाने माझा भूतकाळ किंवा आपला अपघात नक्की कोणी खडून आणला होता हे सगळं काही आपल्या समोर येऊ शकत. रविराज सर म्हणतात, नाही प्रतिमा, मी असं नाही होऊ देणार, कारण मला तुला परत गमवायचं नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, असं काही होणार नाही, तुम्ही सर्वजण माझ्यासोबत तिथे असणार आहात. महिपा शिखरेला जरी वाटत असलं की मी एकटी आहे तरी सुद्धा तुम्ही सर्वजण माझ्या संरक्षणासाठी तिथे असणारच आहात, हे विसरू नका. रविराज सर म्हणतात, नाही प्रतिमा, ते काही असलं तरी सुद्धा त्या नराधमाच्या समोर मी तुला जाऊ देणार नाही. प्रतिमा त्या म्हणतात, माझी इच्छा आहे म्हणूनही नाही का जाऊ देणार आहो सायली? अर्जुन आपला भूतकाळ शोधण्यासाठी एवढा प्रयत्न करत आहेत. माझ्या भूतकाळात खूप काहीतरी भयंकर घडलं आहे की ज्याचे पडसाद आजही माझ्या स्मृतीवर पडले आहेत. आजही मला काहीच आठवत नाहीये की नक्की त्या रात्री काय घडलं होतं. आणि हे सगळं काही शोधायचं असेल तर सायली, अर्जुनला आपण साथ द्यायलाच हवी. ती पोरं जर एवढी मेहनत घेत असतील तर मी सुद्धा त्यांना साथ द्यायला हवीच ना? रविराज सर तर म्हणतात, पण प्रतिमा, तुझ्या जीवावर भेटलं तर? प्रतिमा त्या म्हणतात, नाही, तसं काहीही होणार नाही. तुम्ही सर्वजण तिथे असताना मला काहीच होणार नाही. मला आता माझा भूतकाळ शोधायचा असेल तर माझी भीती बाजूला सारून मला
त्या महिप्त शिखरेच्या समोर जावंच लागेल आणि माझ्या भूतकाळाचा उलगडा करावाच लागेल, कारण हा एकमेव पर्याय आहे. नक्की त्या रात्री काय घडलं होतं हे मला कळण्यासाठी, त्यामुळे माझ्या इच्छेसाठी तरी तुम्ही तयार व्हाल ना? मला माहीत आहे तुम्ही माझी इच्छा नाही मोडणार. रविराज सर म्हणतात, प्रतिमा, मी तुझी इच्छा मोडणार नाही. याचा तू गैरफायदा घेतेस ना? मला माहीत आहे तू हे सगळं काही तुझा भूतकाळ शोधून काढण्यासाठी करतेस, परंतु मला तुझी काळजी वाटत आहे. तुला जर काही झालं तर ते मी नाही सहन करू शकत. मी तुला परत नाही कमावू शकत. प्रतिमा, आत्या म्हणतात, तसं काहीही होणार नाही सायली. अर्जुन, तुम्ही सर्वच जण माझ्यासोबत असणार आहात, काळजी करू नका. रविराज सर म्हणतात, तू जर आता ठरवलाच आहेस आणि तुझा भूतकाळ तुला शोधायचाच आहे आणि तुझी जर भीती घालवायची आहे तर मी सुद्धा तुला साथ द्यायला तयार आहे. परंतु प्रतिमा, तुला सुद्धा मला एक वचन द्यावंच लागेल. प्रतिमा, आत्या म्हणतात, बोला ना. रविराज सर म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळी तू महिपा शिखरेच्या समोर जाशील त्यावेळी उगाच कुठलंही धाडस करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला जर त्या माणसापासून भीती आहे असं तुला जरा जरी जाणवलं ना, तर लगेच आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे यायचं. रविराज, विचार करत असतेस ना आत्ता सुद्धा? तू त्या दोघांचीच वाट पाहतेस ना? कल्पना ताई म्हणतात, हो ना, अजूनही दोघं घरी आली नाहीत म्हणून काळजी वाटते. अस्मिता म्हणते, हल्ली ना मला तर काहीच कळत नाही, दोघांच्या मनात काहीतरी नक्कीच वेगळं शिजत आहे. अगं बघ ना, कधी अचानक घरी येतात, कधी अचानकच घरातून निघून जातात. मम्मा, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? कल्पनात ताई म्हणतात, काही प्रॉब्लेम झाला नसेल. तू जरा शांत राहशील का? उगाचच शंका काढू नकोस तर आता. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, मी काहीच बोलत नाही. तू एक काम कर, तूच अर्जुनला फोन कर आणि कुठे आहेत बघ बरं. आता कल्पनाताई अर्जुनला फोन करतात, परंतु अर्जुनचा काही फोन लागत नसतो. कल्पनाताई म्हणतात, या मुलाचा पण ना फोनही लागत नाहीये, कसं करणार आता? हे दोघेही कुठे आहेत? अस्मिता म्हणते, मम्मा, तू शांत हो, ते दोघेही येतील घरी, काळजी करू नकोस. असं म्हणत अस्मिता कल्पना ताईंना शांत तर करते, परंतु दोघांनाही सायली अर्जुनची काळजी वाटत असते. दोघही सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे प्रतिमा, आत्या रूमच्या बाहेर येतातच. आता सायली ही प्रतिमा हत्यांच्या मागोमाग येते आणि प्रतिमांना आवाज देत म्हणते, प्रतिमा, हत्या हो, तुम्ही असे अचानकच बाहेर का निघून आलात? प्रतिमा, हत्या म्हणतात, मग काय करू सांग ना बाळा, मला तर काहीच कळत नाहीये. आपण जे काही करायला निघालो आहोत ते खूप धोक्याचे आहे, हे मला कळते, परंतु जे करायला निघालो आहे ते करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हेही मला कळते. सायली म्हणते, हो ना प्रतिमा, आत्या, खरंच. प्रतिमा, हत्या, तुम्ही जे आज धाडस दाखवताय ना त्याचं किती कौतुक करावं काहीच कळत नाही. आज तुम्ही जे धाडस दाखवून समोर जायची तयारी दाखवली आहे ना, ती खरंच योग्य आहे. प्रतिमा, आत्या, आपल्याला त्या महिप शिखरेची कारस्थान शोधून काढायची आहेच. त्याने नक्की काय केलं आहे या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं आहेच. परंतु ज्यावेळी तुम्ही महिप शिखरेच्या समोर जाल त्यावेळी फक्त मानसिक नाही तर शारीरिक तयारीनेही त्याच्या समोरच जावं लागेल. प्रतिमा, आत्या म्हणतात, शारीरिक तयारी म्हणजे? तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणू लागते, प्रतिमा, आत्या, आपला असा अंदाज आहे की तुमचा अपघात हा महिप शिखरेनेच घडून आणला आहे आणि आज तुम्हाला जर त्या स्पॉटवर आम्ही घेऊन गेलो तर आता त्या ठिकाणी महिप्त शिखरेही असेल आणि समजा त्याने जर हा अपघात घडून आणला असेल तर हाला पाहिल्यानंतर तो चौताळेल, तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल आणि मग तुम्हालाही त्याच्यावर प्रतिहल्ला करावाच लागेल. प्रतिमा, त्या म्हणतात, म्हणजे नक्की काय करायचं हे? मी तर सायरी म्हणते, महिप्त शिखरे कुठल्या वेळी काय करू शकतो याचा काहीच अंदाज लावता येत नाही, पण जर त्याने तुमच्यावर हल्ला केला तर तो परतवून लावण्याची क्षमताही ही तुमच्यात असायलाच हवी. प्रतिमा, हत्या म्हणतात, पण मला ते जमणार आहे का? तर सायली
म्हणते प्रतिमा हा आत्या महिप्त शिकरे सारख्या राक्षसाला हाणून पाडण्यासाठी देवी आई सगळ्या स्त्रियांमध्ये ये असते आणि तीच रूप कधी ना कधी अशा राक्षसांसमोर आणावंच लागतं. आता तुम्हालाही तेच करावं लागेल आणि म्हणूनच आता त्याचे डावफेच कसे हाणून पाडायचे आणि ऐनवेळी त्याने जर आपल्यावर हल्ला केला तर तो परतवून कसा लावायचा याचीही आपल्याला तयारी ठेवावीच लागेल. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात. सायली, पण तुम्ही सर्वजण तिथे असणार आहात ना? सायली म्हणते, अर्थातच प्रतिमात्या, आम्ही सर्वजण तिथे असणार. प्रतिमात्या, काळजी करू नका, तुमच्या केसालाही आम्ही धक्का लागू देणार नाही. परंतु तरीसुद्धा ऐनवेळी जर त्याने कुठलाही हल्ला केला तर तो परतवून लावण्याची कशी तयारी असावी ती तर आपल्याला करावीच लागेल असं म्हणत सायली आणि प्रतिमाहत्या आता पुढच्या तयारीला लागायचं ठरवतात आणि त्यासाठी त्या तिथून निघूनही जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळत सायली अर्जुनच नक्की काय चाललंय हे मात्र प्रियाला कळतच नसतं. प्रिया मनाशीच म्हणते, या सायली, अर्जुनच काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. त्यांच्या दाराला कान लावून कान मात्र झिजलाय, पण त्यांच्या मनात आणि ते नक्की खोलीत काय बोलतायत हे मात्र माझ्या कानापर्यंत ऐकूही आलं नाहीये. आता काय करू काहीच कळत नाहीये. हे नक्कीच काहीतरी प्लॅन करत आहेत. त्या महिप्त शिखरेला आणि नागोबाला मी सांगितलं होतं, तिने माझं ऐकलंय की नाही काय माहीत. आणि म्हणूनच आता प्रियाही ही नागराज काकांना फोन करायला घेते. परंतु नागराज काका काही प्रियाचा फोन उचलत नसतात. प्रिया म्हणू लागते, हा नागोबा तर माझा फोनही उचलत नाहीये, म्हणजे अजून तर काही घडलं नसेल ना? तिथे नाही, आता मला जाऊन पाहावंच लागेल की नक्की काय घडलं आहे असं म्हणत आता प्रिया निघालेली असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी कुठे निघालीयस? तर रिया म्हणते, जरा बाहेर जाऊन येते. अश्विन म्हणतो, बाहेर म्हणजे आता कुठे निघालीयस तू? तर प्रिया म्हणते, अश्विन अरे जरा माहेरी जाऊन येते. आई बाबांची आठवण येत आहे. अश्विन म्हणतो, हो का? तुला आई बाबांची आठवण येते, पण तुझ्या आई बाबांना तुझी आठवण येते आहे का? म्हणजे ते तुला फोन तरी करतायत का? तुझ्या वाढदिवसादिवशी काय घडलं होतं हे आठवता येत ना तुला? त्यांना तुझी किंमत नाहीये आणि प्रत्येक वेळी तुझा झालेला अपमान तुला चालत असेल, मला चालणार नाही. तर आता प्रिया म्हणू लागते, अश्विना रे, आणि शेवटी ते आई बाबा आहेत, मला त्यांची आठवण येणारच ना. आणि ते कितीही कठोर वागलेत तरीसुद्धा त्यांना त्यांच्या मुलीबद्दल माया असणारच. प्लीज अश्विन, ऐकून तरी घे. परंतु अश्विनला मात्र हे अजिबातच मान्य नसतं. प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे, आई बाबांच्या बोलण्याच एवढं वाईट वाटून नको घेऊस. तर अश्विन म्हणतो, ते काही असलं तरी सुद्धा मी तुला माहेरी जाऊ देणार नाही. तुला दुसऱ्या ठिकाणी कुठे जायचं आहे का? चल, तू आता तयार हो, आपण दोघेही बाहेर जात आहोत. परंतु तू माहेरी जाणार नाही. प्रिया म्हणते, अश्विन, आणि ऐकून तरी घे. अश्विन म्हणतो, नाही तन्वी, मी तुला माहेरी पाठवणार नाही. चल, मी फ्रेश होऊन घेतो, आपण दोघेही बाहेर जात आहोत असं म्हणत शेवटी अश्विन आता प्रियाला रूममध्ये घेऊन जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि प्रतिमा आत्या यांच्या रंगीत तालीमला सुरुवात झालेली असते. सायली म्हणू लागते, प्रतिमा, आत्या महिप्त शिखरे समोर आला तर तो सर्वप्रथम तुमचा गळा आवडण्याचा प्रयत्न करेल. आता तो हल्ला कसा परतवून लावायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहे असं म्हणत सायली आता प्रतिमा हत्यांच्या दोन्ही हाताने त्याला कसं मागे टेकायचं आणि त्याला ढकलून देत आपण कसं निष्ठायचं हे शिकवते. तर त्यानंतर सायली प्रतिमाहत्यांना म्हणते, समजा महिप्त शिखरेने तिथे असणाऱ्या कुठल्या लाकडाने तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तर जर समोरून वार केला तर पळून जायचं आणि साईटने वार केला तर खाली बसायचे आणि ते वार चुकवायचे, हेही तिने शिकवलेलं असं. तर त्यानंतर सायली प्रतिमांना म्हणते, जर महिप शिखरे तुमच्या समोर बंदूक घेऊन आला तर मग मात्र तुम्ही त्याला कोणीतरी बाजूला आहे असं भासवायचं आणि तुमच्या हातात असणाऱ्या वस्तूने ती बंदूक फेकून देण्याचा प्रयत्न करायचा
आणि स्वतःची सुटका करून घ्यायची. आणि समजा महिप्त शिगरेने मागून तुमचा गळा आवडला तर तुमच्या त्याच कोपराने त्याच्या पोटात वार करायचा आणि त्याला मागे ढकलून द्यायचं सायरीने. सर्व प्रशिक्षण अगदी नीटपणे दिलेलं असतं प्रतिमा. ती मात त्यांना सायली म्हणू लागते. तुम्ही सगळं काही नीट करताय, आता फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपण ज्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत त्याच ठिकाणी शक्यतो तो त्याच्या गुन्ह्याची कबुली देणार याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा, आत्या बाजूला खूप दाट साडी आहे, तिथे तुम्ही जायचं नाही. विरळ साडी आहे, त्या दिशेने तुम्ही पडू शकता आणि आम्ही सर्वजण तिथे असणारच आहोत. आता सायलीने प्रतिमा त्यांना अगदी व्यवस्थित यासाठी तयार केलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठरल्याप्रमाणे सर्वजण त्या स्पॉटवर पोहोचलेले असतात. आता महिप्त शिखरेला रंगे हात पकडण्यासाठी सर्वजण एकजुटीने त्याच्यावर वार करायचा ठरवतात. आता रविराज सरांना अर्जुन म्हणू लागतो, महिप शिखरे, यायची वेळ झाली आहे. तू आत्याला पुढे पाठव. आणि त्याचवेळी महिपा शिखरे हातात मशाल घेऊन तिथे पोहोचलेला असतो. आता महिपा शिखरेला पाहताच प्रतिमा आत्या म्हणू लागतात, 22 वर्षापूर्वी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होच. तू याच ठिकाणी माझ्यावर वार केले होतेस आणि आता तुला त्याची शिक्षा भोगावीच लागेल. महिप्त शिखरे आता प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात, 22 वर्षापूर्वी याच ठिकाणी मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी तू माझ्या हातून सुटलीस, परंतु आज तू याच ठिकाणी येऊन तुझं मरण जवळ आणलायस. आता तुला माझ्या हातूनच मरावं लागेल. आता हे ऐकल्यानंतर सायली, अर्जुन आणि सर्वांनाच धक्का बसतो. आता या सगळ्यातून प्रतिमाहत्यांना वाचवत महिप शिखरेला कशा प्रकारे धडा शिकवतील, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.